जर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. पुणेमध्ये पैसे दे नाहीतर सगळं घरी सांगते. पुण्यात प्रेमाचं नातं बनलं जीव घेणं. कॅब चालकानं गर्लफ्रेंडला संपवलं. तरुणाच्या मृत्यूचं प्रकरण उघडं पडलं. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण जास्तच वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील एका तरुणीच्या हत्येचं प्रकरण उघडं पडलं असून एक मोठी कहाणी समोर उघड झाली आहे. पुण्यातील केशवनगर कचरा डेपो परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. एका कॅब चालकाने आणि ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे प्रेमसंबंध, त्यातून निर्माण झालेली गुंतागुंत आणि शेवटी पैशाच्या वादातून झालेला अंत. पुणे हे शिक्षणाचे आणि ITचे माहेरघर मानले जाते, परंतु गेल्या काही काळापासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. विशेषतः म्हणजे अनैतिक संबंध आणि रागाच्या भरात केलेल्या हत्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. केशवनगर परिसरात सापडलेल्या आफरीन पठाण या 29 वर्षीय तरुणाच्या हत्येचं प्रकरण उघडं पडलं आहे. पोलिसांसमोर जे सत्य आले ते अत्यंत धक्कादायक झाले आहे. या प्रकरणातील मृत तरुणी आफरीन पठाण 29 वय ही पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम करत असून आपले जीवन चांगली जगत होती. स्वावलंबी होण्याच्या जिद्दीने ती रोज कामावर जात असे. याच प्रवासादरम्यान तिची ओळख गोरखनाथ शिंदे या कॅब चालकाशी झाली. सुरुवातीला ही ओळख केवळ चालक आणि प्रवासी एवढीच मर्यादित होती. मात्र रोजचा प्रवास आणि बोलण्यातून दोघांमध्ये मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. गोरखनाथ हा विवाहित होता, तरीही त्याने आफरीनसोबत नाते ठेवले होते. कोणतेही अनैतिक नाते जास्त काळ टिकत नाही आणि त्याचे परिणाम अनेकदा भयंकर असतात. आफरीन आणि गोरखनाथ यांच्या नात्यात तेव्हा तणाव निर्माण झाला जेव्हा आफरीन गर्भवती राहिली. ही बातमी समोर आल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. आफरीनने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोरखनाथकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. तिचा दावा होता की तिला गर्भपातासाठी आणि पुढच्या खर्चासाठी ही रक्कम हवी होती. मात्र गोरखनाथची आर्थिक स्थिती बेताची होती आणि तो ही रक्कम देण्यास तयार नव्हता. जेव्हा पैशावरून वाद वाढले तेव्हा आफरीनने गोरखनाथला थेट धमकी दिली. तिने सांगितले की जर त्याने तिला पैसे दिले नाहीत तर ती त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला आणि कुटुंबांना त्याच्या प्रेमसंबंध आणि गर्भधारणेबद्दल सर्व काही सांगून टाकेल. गोरखनाथला ही धमकी सहन झालीच नाही. त्याला भीती वाटली की जर हे सत्य घरी कळले तर त्याचा संसार उद्ध्वस्त होईल आणि समाजात त्याची बदनामी होईल. याच भीतीपोटी आणि संतापापोटी त्याने आफरीनला कायमचे संपवण्याचा कट रचला. 5 मे मंगळवारी रात्री गोरखनाथने आफरीनला विषय मिटवूया असे सांगून भेटायला बोलावले. खराटी बायपासवरील रिलायन्स मॉल परिसर. वेळ रात्री साधारण 8:45ची सुमारास. आफरीनला वाटले की गोरखनाथ तिला पैसे देईल किंवा काहीतरी मार्ग काढेल, म्हणून ती त्या कॅबमध्ये बसली. गाडी सुरू झाली आणि पुन्हा एकदा त्याच्याच पैशावरून आणि घरच्यांच्या सांगण्यावरून जोरदार भांडण सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर गोरखनाथने गाडी आडावेवाडीच्या दिशेने नेली. तिथे एका निसर्ग ठिकाणी त्याने गाडी थांबवली. रागाच्या भरात त्याने आफरीनला गळा दाबला. आफरीनने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा, पण गोरखनाथच्या शक्तीपुढे तिचा निभाव लागलाच नाही. अवघ्या काही क्षणातच तिचा जीव गेला.
हत्या केल्यानंतर गोरखनाथ घाबरला. त्याने अतिशय थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्याची योजना आखली. त्याने आफरीनचा मृतदेह गाडीतच ठेवला आणि तो केशवनगरच्या दिशेने निघाला. केशवनगर कचरा डेपोजवळ रात्रीच्या वेळी अंधार असतो. याचा फायदा घेऊन त्याने तिथे मृतदेह फेकून दिला आणि शांतपणे आपल्या घरी निघून आला. त्याला वाटले की CCTV नसल्यामुळे आपण कधीच पकडले जाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुढवा पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या आसपास एकही CCTV कॅमेरा नव्हताच. मृतदेहाची ओळख पटवणे हे पहिले आव्हान होते. पोलिसांनी हार न मानता परिसरातील सर्व एंट्री आणि एक्झिट पॉईंटचे CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. शेकडो तासांचे फुटेज तपासल्यानंतर त्यांना एक संशयास्पद कॅब वारंवार ये जा करताना दिसली. पोलिसांनी त्या कॅबचा नंबर मिळवला आणि त्यावरून ते गोरखनाथपर्यंत पोहोचले. सुरुवातीला गोरखनाथने उत्तरे दिली, मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला तांत्रिक पुरावे आणि त्याच्या मोबाईल लोकेशनचे पुरावे दाखवले तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि हत्येचे कारण हे पण सांगितले. पैशाची मागणी आणि कुटुंबाची भीती असल्याचे त्याने सांगितले होते. क्षणिक सुखासाठी किंवा चुकीच्या ओळखीमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. एखाद्या ब्लॅकमेल करणे किंवा धमकावणे हे अनेकदा हिंसक वळण घेऊ शकते, जसे या प्रकरणात घडलेले दिसून येत आहे. तंत्रज्ञानामुळे आज गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकतातच, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आफरीन पठाणला आपले आयुष्य स्वतःच्या पायावर उभे करायचे होते, पण एका चुकीच्या नात्याने तिचा अंत केला. तर दुसरीकडे गोरखनाथ शिंदे याने आपले कुटुंब वाचवण्याच्या नादात स्वतःचे आयुष्य तुरुंगाच्या अंधारात ढकलले आहे. पुणे पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा तपास लावून आरोपीला जेरबंद केले आहे. सध्या आरोपी गोरखनाथ शिंदे हा पोलीस कोठडीत असून न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे. या घटनेमुळे केशवनगर आणि परिसरात महिलांना सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाच आहे. जर मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.